मंडळी, एका बस थांब्यावर प्रेमाची सुरुवात करण्यासाठी आलाय एक प्रियकर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा प्रेम आणि हास्य याचं नवीन समीकरण अनुभवण्यासाठी. जे मंचावर घेऊन येत आहेत रत्नागिरीचं रत्न श्रमेश बेटकर, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि मी अर्थात पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. हाय सर. हाय सर. हाय. हाय मॅम. हॅलो. कशा आहात सर? मस्त. कशा आहात मॅम? मस्त. डायरेक्ट माझ्या मनाची अवस्था सांगतो. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, बर. पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. ही जादू तिची प्रेमाची की पाय वाटेची, ही जादू तिची प्रेमाची की पाय वाटेची. निवडुंगाच्या रांगेत गुलाबाचे झाड लागले मला. निवडुंगाच्या रांगेत. वा वा वा. सर असं माझं होतंय, दिवसेंदिवस कविता फुटतायत मला अक्षरशः. मला हे कळत नाहीये. मग मी काय केलं, काय करायचं म्हणून मी मनाच्या दवाखान्यात भावनांच्या डॉक्टरकडे गेलो. तो बोलला तुला हृदयाचा प्रेमरोग झालाय. मला पटलं कुठेतरी सर. मला खरंच मला असं पटलं की मी प्रेमात पडलोय सर. आणि प्रेमात पडलोय नाही सर, मी असं वाटलं मी प्रेमात आखंठ बुडालोय सर. म्हणजे एवढा बुडालोय ना की माझ्या मागे मला शोधायला कोण पथक आलं ना तर त्याला पहिल्यांदा बुडालेली टायटॅनिक सापडेल, हा जॅक सापडणार नाही असं मला वाटतं. गुलाबी दिसतोय गुलाबी. आणि ती आहे पण तशीच. तिचं नाव आहे काव्या. जेव्हापासून आयुष्यात आले ना सर, आयुष्याची कविता झाली. शब्दांना ना अशा अचानक चाली लागू लागल्यात. आयुष्य सतत गुणगुणत राहावं असं वाटतंय मला. त्यामुळे ठरवलं आज सगळं व्यक्त व्हायचं, आपलं प्रेम तिला सांगायचं, प्रपोज करायचं. म्हणजे जसं रणवीर आलियानं केलं ना, ज्या बाल्कनीत भेटले होते, जिथे गप्पा मारल्या, तिथेच त्यांनी प्रपोज केलं, लग्न केलं. सेम मी पण तेच करणार आहे. मी ज्या बस स्टॉपवर तिला भेटलो, जिथे आमची मैत्री झाली, जिथे आम्ही बोललो, तिथेच मी तिला प्रपोज करणार आणि माझ्या मनातलं सांगून टाकणार. तिने होकार दिला की इथेच लग्न करणार. बस बाजूला इकडे देणगी मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, तिकडे जाणार, आमचे चुन्नू मुन्नू येणार. सर माझं ठरलंय सर, माझा मेंदू आणि तिची खळी एकत्र आली ना, विषारी कॉम्बिनेशन आहे सर. सर तुम्ही लिहून घ्या, आमची 2 मुलं जगावर राज्य करणार. बस ज्ञानाला सौंदर्याची जोड मिळाली ना की अमृत तयार होतं सर, मला माहिती आहे. तर बघूया माझ्या प्रेमाचा गुलमोहर कसा आणि केव्हा फुलतोय तो. श्रमेश. हाय. हाय काव्या. कोणाशी बोलतोयस? नाही, माझ्या मनाची अवस्था जरा वातावरणाला सांगत होतो. बस स्टॉपला? नाही, जरा युनिवर्स सोबत गप्पा मारवतो. कसं आजचा दिवस लकी आहे ना. लकी? लेट मी गेस. 1 महिन्याआधी आजीने कवळी बसवली होती. कॉमेडी. या गेसवर आजीची कवळी पण नाही हसणार. मला थोडंसं वेगळं आणि जेन्युइनली सांगायचं. बस ना. लेट मी गेस. नको, काय गेस करू नकोस आता. आजीची कवळी काढलीस, आजोबांचं काय काढशील माहित नाही. प्लीज मी सांगतो तुला. मी नाही नाही नाही, आधी मला तुला काहीतरी सांगायचं. काय? कालच आईने आठवण काढली तुझी. हो माझी? हो खरंच? का? आई म्हणाली भांडी घासत होती तर काथ्यांना बघून म्हणाली श्रमेशची हेअरस्टाईल पण अशीच आहे ना. तुझ्या आईने माझी आठवण नाही काढली. तुझ्या आईने माझी आठवण नाही काढली. असू दे असू दे, काकी जाऊ दे, काकींचं जाऊ दे. आपण आपलं बोलूया ना. आपण आपलं बोलूया. म्हणजे काय बोलायचंय? त्या आकाशात आज चंद्र का नाही माहितीये? कारण दुपार आहे. कारण तू माझ्या समोर आहेस. मला चंद्र म्हणशील? तू आहेस, तू आहेस. खरंच सांगतोय, मनापासून सांगतोय, तू आहेस. खरं तर मला याच्या पुढे जाऊन विचारायचंय की तुझ्या खळीचं भाडं काय? म्हणजे 100 वर्ष राहायचा विचार आहे. खरंच सांगतोय, मनापासून सांगतोय. आणि मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे अगदी. म्हणजे मी खूप विचार करून बोलणार आहे, तू पण विचार करून उत्तर दे. फक्त एकच आहे की जर तुला आवडलं नाही ना तर तू मनात काही वेगळं आणू नकोस आणि आपली मैत्री तोडू नकोस. सगळा विचार करून आली आहे. 2 वर्ष लावलीस तू हे बोलायला. बोल आता पटकन काय ते. तुला माहितीये मी काय बोलणार आहे ते? माझं काम सोपं झालं. म्हणजे म्हणजे मी म्हणजे आपण म्हणजे तू नरकात जाशील, नरकात. नरकात जाशील. नरकात?
कोण कोण बोललं? मी नरक नरकात जाशील. नरकात जाशील, नरकात. म्हाताऱ्याला मदत उतरवलं, नरकात जाशील. आजोबा 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 काय झालं आजोबा? हा? काय झालं काय? बसा ना बसा बसा. पाय दुखतोय का? बापरे पाणी देऊ का तुम्हाला? रिक्षावाला रे, रिक्षावाला. मेरे को पुढे जाने का है. त्याने मदत भर रास्ता छोड़ का चला गया मला. हाँ? मैं बोला भाई मैं पूरा पैसा देने वाला है, मैं चुका देने वाला है क्या, ऐसा बीच में रास्ते में कैसा छोड़ का है मेरे को. तो मदत छोड़ का गया. नरकात जाशील, नरकात. हो ठीक आहे. आजोबा आजोबा आपण महाराष्ट्रात आहोत की नाही? मराठी बोलूया ना आपण, तिघेही मराठी आहोत ना. तो अरे आईला तो गेला गेला. तुम्ही भोजपुरीत चाललाय, तो गेला तिकडे. तो गेला तिकडे. मी उगाच बोलतोय. अरे मला तर मी पत्त्यावर कसं जाणार. नाही काय झालं सांगा ना, मी आहे ना. हा? आजोबा काय असेल तर सांगा ना, आम्ही मदत करतो. मी मदत करतो ना. अगं म्हाताऱ्याची Yes, yes, yes. म्हाताऱ्याची मदत करणार. yes. अरे वा वा. बसा. नाही अरे कोण बोलतोय. आजच्या पिढीत काय राहिलं नाहीये. नाही. आजची तरुण पिढी म्हणजे दगडाला पाजर फुटवला तसा मातीत एक आकार घडवून त्या दगडात पुढे जायचं. कुठे जायचं सांगा, कुठे जायचं सांगा. आजोबा कुठे जायचं? हा. इथं जायचं, इथं जायचं मला. पण तो आता रस्त्यात सोडून गेला मला. बापरे वेट क्लाउड हाऊसिंग सोसायटी. सॉरी मी आजोबा काय झालं ते रिक्षावाल्याचं बरोबर आहे. म्हणजे इथे ना पुढे बांधकाम चालू आहे ना, म्हणून ते Okay. नाही थांबा पूर्ण ऐकून तर घ्या. ऐका ना ऐकून पत्ता ऐकलाच नाही. इथे काय करा, इथे बांधकाम चालू आहे म्हणून इथे पुढे रिक्षा जात नाहीये, म्हणून त्याने इथे सोडलं तुम्हाला. इथून जात नाही म्हणून सोडलं. हो वेट क्लाउड सोसायटीला जायचं तुम्हाला. हा. इथून सरळ जा, डावीकडे वळा. हा हा इथून डावीकडे. हा डावीकडे. हा मग तिथे तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक खांबेडकर मार्ग दिसेल. खांबेडकर पुढे. ते खांबेडकर आहे ना, हा. तिथे तुम्हाला पुतळा दिसेल एक. पुतळा, हा. त्या पुतळ्याजवळ गेलात की तिथून राईट मारा. राईट मारा. हा. राईट काय मेली भाषा तुमची. राईट मारा काय. उजवीकडे वळा. उजवीकडे वळा असं म्हणायचं. सॉरी उजवीकडे वळा. तिथे गेल्यावर तुम्हाला फ्रान्सिस अगस्तीन नावाची शाळा दिसेल. अरे बापरे कठीण आहे ना. फ्रान्सिस अगस्तीन. कसं फ्रान्सिस अगस्तीन. अमेरिका रशिया फ्रान्सिस जून जुलै अगस्तीन. ओके लक्षात राहील मला. फ्रान्सिस अगस्तीन. हा पुढे. त्याच्या समोरच वेट क्लाउड सोसायटी आहे. वेट क्लाउड सोसायटी तिकडे जा. हो तिथेच आहे, समोर दिसेल तुम्हाला. आणि त्या सोसायटीला 2 म्हातारे वॉचमन असतील. हा. एक पांढऱ्या केसांचा, एक पांढऱ्या दाढीचा आहे. त्यांच्याशी गप्पा मारत बसू नका. हा ते 2-2 तास कुठल्याही विषयावर बोलत बसतात. आपण विसरून जातो की आपल्याला जायचं होतं की आता जायची वेळ झाली. त्यामुळे त्यांना काहीच विचारू नका, बघूच नका त्यांच्याकडे. नाही तर ते बसून गप्पा. हुशारा पोरगी. काय नाव का पोरीचं. तिचं नाव काव्या आहे, माझं नाव श्रमेश आहे. काय आहे? काव्या काव्या आणि श्रमेश. म्हणजे काव्या म्हणजे ते काव्या. हा येस क्यूट आहात तुम्ही, खूप क्यूट आहात. काय बोलले. क्यूट बोलली. तुम्ही खूप क्यूट आहात. वेगळं ऐकली मी नाही मी बर रडू नका. काय सॉरी झालं? सॉरी तुम्ही नाही आहात, क्यूट नाही आहात. नाही अगं, सॉरी. असं कोण. काय झालं. सुकन्याची आठवण आली. ओ तुमची नात आहे का. नाही पुरी नात नाही. आमच्या बाजूला राहायची सुकन्या. अच्छा. मला प्रेम करायची, सतत बोलायची. आजोबा तुम्ही क्यूट आहात, आजोबा तुम्ही क्यूट आहात, सतत बोलायची. आई वडिलांचं ऐकलं नाही ग. लव्ह मॅरेज केलं माहितीये. आई वडील बोलवते अरेंज मॅरेज केलं, हिनं नाही ऐकलं. एक मुलगा होता असा झिपरा केसांचा. बस स्टॉप वर प्रपोज केलं माहितीये. बस स्टॉप. कोण करतं बस स्टॉप वर प्रपोज. आई बोलते तिची काय पोराचे केस कात्यासारखे दिसतात. ऐकलं नाही पोरगी. असं आई म्हणाली. सुकन्या एका वाक्यावर भावली. कोणत्या सांग. कोणत्या. पोरगा काय बोलला तिला. काय. आज आकाशात चंद्र का नाही आहे. ती बोलली कारण दुपार आहे. ती बोलते ना चंद्र माझ्या समोर बसला. झालं. वाक्याला अर्थ आहे. या किती किती वाईट आहे सांग. एका वाक्यावर भावली. वाट लागली. अगदीच वाईट नाही ते, पण तिला खळ्या पण होत्या का. अरे म्हणजे एवढ्या होत्या. विचारलं ही खळी भाड्याने मिळेल का. नाही बोलली. खूप वाईट झालं पोरीचं माहितीये. तुम्हाला पत्ता कळला. आता कुठे आहे. काय नाही लग्न केलं पोरगा चाळीत राहिला. काय करशील. एक मिनिट चाळीत राहिला मग काय. चाळीत राहिला. प्रॉब्लेम काय नव्हता. काही नाही. सार्वजनिक संडास. सुकन्याचा चिंपाट 11 नंबरचं. नंबर ये पण तो पोटात गॅस्ट्रायटिस झाला पोरीला. काय वाईट झालं पोरीचं. एवढ्याशा गोष्टीमुळे गॅस्ट्रायटिस झाला.
मला बोलली ना आजोबा, तुमचं ऐकायला पाहिजे होतं. लव्ह मॅरेज उगाच केलं, अरेंज मॅरेज. मला बोलली ना, ए पुरी ऐक, लव्ह मॅरेज वाईट, अरेंज मॅरेज कर, कळलं? हा, काळजी घे पा. ते काय काय शाळेचं नाव काय बोललास तू? हे अगस्तीन. अगस्तीन. फ्रान्सिस अगस्तीन. फ्रान्सिस अगस्तीन. रशिया अमेरिका फ्रान्सिस, जून जुलै अगस्तीन, रशिया अमेरिका फ्रान्सिस. सॅम्पल असतं ते की काय झालं? आई सेम बोलली होती. काय काथ्या, मग तू सेम बोलला होतास. काय? कुठे आहे चंद्र? कुठे आहे? दुपारी नाही नाही चंद्र तू आहेस. तू हे सगळं तू बोललास. मी बोललो, पण त्याचा काय संबंध इथे? हे काय संबंध म्हणजे आता ऐकलंस ना तू सुकन्याचं काय झालं? हा मग सुकन्या, काव्या किती सेम आहे. सुकन्याबाबत जे झालं ते माझ्याही बाबत होऊ शकतं. सेम आहे ना? नाही, सेम कसं? सुकन्या, काव्या. मग काय सेम आहे? सुकन्या न ला य, काव्या व ला य. यो आहे. मग यो आहे. मग एवढ्याच काय संबंध? पण चाळीत राहतोस रमेश. हो मग काय ना? मला माहिती आहे बस स्टॉप वरती तू काय आज करायला आलायस. अगं मी काय मला प्रपोज करून तू लग्नानंतर तू चाळीत राहायला घेऊन जाणार आहेस ना? मग चाळीचा प्रॉब्लेम काय? अगं चाळ ही खूप चांगली संस्कृती आहे. लोक तिथे एकमेकांमध्ये मिसळून राहतात, सुखदुःख एकमेकाला वाटतात. एक वेळ फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना माहित नसतं आजूबाजूला काय घडतंय, पण चाळीत कळतं ना. ते कळू दे चाळीमध्ये. पण चाळीमध्ये टॉयलेटचा किती प्रॉब्लेम आहे. मला 11 नंबरचा चिंपाड घेऊन थांबायला लागेल. मला गॅस्ट्रायटिस होणार. अगं तुला कशाला थांबायला लागेल? तुला अगं माझं थांब. अगं हे इमॅजिन करतेस तू. सायकोलॉजिकल आहे, सायकोलॉजिकल आहे. अगं 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 माझं स्वतःचं घर आहे ना चाळीमध्ये. मी ड्युप्लेक्स मध्ये राहतो. खाली पण बाथरूम आहे, वर पण बाथरूम आहे. घरात जास्त माणसाने कोण टकटक पण नाही करणार. 24 तास बसू शकतेस, प्रश्नच नाही. आणि तुला का 11 नंबरला टमरेल लावायचंय? नाही ना, आपलं आहे ना. बरं ते जाऊ दे. ड्युप्लेक्स आहे, त्याच्या समोर आता एक बिल्डिंग होते, त्याच्यामध्ये आपण एक 2 BHK घेतलाय, जो डिसेंबरला ज्याचं पोझिशन आहे. 4 बाथरूम आहेत, दिवसभर खेळू शकतो आपण. एवढं काय? 4 बाथरूम आहेत. मला वाटलं असंच कसं? चाळीमध्ये घर आहे तर मी तू सॉरी मी भंजाळ आहे. बस तू अगं ते मला छोटं वाटलं सुकन्याचं झालं तर तसं. सुकन्याचं आयुष्य वेगळं आहे, आपलं आयुष्य वेगळं आहे. मी वेगळं, तू वेगळी. आपण दोघं महत्वाचं बोलू का? मी काय बोलायचं ते बोल प्लीज. आता वेळ घेऊ नकोस आता. मला तू ए परा, ए परा. अरे तिथे खांबेडकर मार्ग नाही आहे, रवांबेडकर मार्ग आहे. अहो ते खाच आहे, तुम्ही ते रवा म्हणून वाचताय. हा ते खांबेडकरच आहे. रवांबेडकर ना, म्हाताराला दिसत नाही ना. अगं पोरी तू अजून इथेच. अगं काय करते? याच्यावर नको वेळ वाया घालू. घरी जा, आई बाबांना सांग, ते अरेंज मॅरेज ठरवतील. साडी नेस, पटकन लग्न कर जा. थांब ए बाजूला थांब. काव्या तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? ती काय करेल ते तुम्ही जा ना. तिला ठरवू दे तिला काय करायचं. ती लव्ह मॅरेज करेल, अरेंज मॅरेज करेल, नाही तर लिव्ह इन मध्ये राहील. तुम्हाला काय करायचंय? बापरे केवढा चिडतो. अहो तुम्ही बोलताय तसं. तुम्ही कशाला तिला सांगताय? तिच्या कान कशाला भरताय? ती ठरवू दे ना. शांत ए पोरी केवढा चिडतोय. नेहमी एवढा चिडत नाही तो. मी चिडत नाही, पण आता पहिल्यांदा मी तुझा आवाज एवढा वाढलेला. ते पहिल्यांदा मला भेटले काय पण बोलतायत ते. रडायला लागले तुझ्या चिडण्यामुळे. मूर्ख. नाही याच्यामुळे नाही रडत आहे मी. मला त्या दुसऱ्या पोरीची आठवण आली. हो सुकन्या ना? नाही तिथं झालं पहिलं. ती नाही, अच्छा दुसरी. तिचं नाव आता काय ठेवूया नाव? रेवती. चांगलं आहे, रेवती ठेवूया. रेवती बोलतोस तर रेवती ठेवूया. काय आलं, रेवती अशीच आई बाबाने चांगला पोरगा बघितलेला, हिने लव्ह मॅरेज केलं. बस स्टॉपवर एका पोराने प्रपोज केलं. झिपरा होता माहितीये. कसं भाळली कशाला? चंद्र म्हणाला तिला. चंद्र म्हणाला. आणि बोलली बाबा चंद्र दुपारी कुठे? ता बोलतो नाही चंद्र भाळली. तुमच्या प्रत्येक स्टोरीतला प्रियकर चंद्राची गोष्ट सांगतोच काय? आणि त्याच्या प्रत्येकाचे केस कुरळेच आहेत. कुठला समाज आहे, कुठला देश आहे कुरळ्यांचा? एक मिनिट. प्रत्येक गोष्टीमधला प्रियकर कसा वागतोय पुढे? जो आधी चंद्र म्हणलाय तो पुढे कसा वागला? रेवती काय झालं ते आधी गोडगोड ग, खूप प्रेमानं गोडगोड. काल लग्न आलं. हनीमूनच्या पहिल्या रात्री काय नाव काय ठरवलं पुरीचं? रेवती. त्यांना नाव पण माहित नाही, ते स्टोरी चिपकवतात. रेवती रेवती. पहिल्या रात्री काय? हनीमूनच्या पहिल्या रात्री झोपली तर रेवतीने फक्त एवढीच गोरली ग. सर्दी झाली होती पोरीला, एवढीच गोरली. पोराने पट्ट्याने मारलं. पट्ट्या काय करशील?
पोरगी रडत रडत घरी आली, काय करशील? पट्ट्याने मारलं? वाईट वाटलं मला. रेवतीला पट्ट्याने मारलं घोरण्यासाठी? नाही, मला एक कळलंय, लव्ह मॅरेज करायचं नाही. कारण मला माहितीये, मला असं फसवून लव्ह मॅरेज करून मला उद्ध्वस्त करायचंय. गेले 2 वर्ष तुला भेटलोय, हा माणूस 5 मिनिटापूर्वी तुला भेटलाय, तू काय त्याचं ऐकतेस तू? मी सांगतोय ना तुला. ऐक इकडे बस, ऐक, एक काम कर, हे बघ, हा अल्बम घे, अल्बम. यातला मुलगा बघ कुठला बरा वाटतोय तो, सगळे 5 स्टार मुलं आहेत. हा, हे काय म्हणजे? माझी विवाह संस्था आहे, गाठमारा विवाह संस्था. सगळी 5 स्टार पोर आहेत, ॲब्रॉडचे आहेत. बघ तुला कोण योग्य वाटतोय तो बघ. हा बघ. अरे बाळा, हे बघ, स्वतःचा धंदा विकताय नाही ते? नाही, हे बघ, तुझं पण लग्न लावलं असतं. कशाला? पण तुझा चेहरा एवढा नाही की तुला अल्बम देईन. आमच्याकडे 151 सामुदायिक विवाह सोहळा आहे. पोरी 151 आहेत, पोरगा एक पळून गेला 150चा. येतोस काय? राहतोस उभा? पळून गेलेल्या माणसाच्या जागी मी का उभा राहू? माझं लग्न ठरलंय ना ऑलरेडी. निघालाय. 2 वाट्या, 2 चमचे, 2 ताट, 1 टाकी, नळ आणि तोटी. ती कुठे लावू? तोटी कुठे लावू? अरे अजून काय हवं संसाराला? अहो, माझं सुख तुम्ही घेऊन चाला आणि संसार कुणाबरोबर करू मी? अरे पण ती बाबा, ऐक, तुझं वेगळं आहे, तिचं वेगळं आहे. काय बाळा? चालेल. हा 4-5 चांगले आहेत. 2 सेकंदात 4-5 शॉर्ट लिस्टेड पण केलेस तू? काय? आपण एक काम करूया, ऑफिसला जाऊन शॉर्टलिस्ट करूया. चल. अरे थांब ना काव्या, अरे तो चालेल, फसवतोय तुला. वेट क्लाउड सोसायटी आहे ना, तिकडेच माझं ऑफिस आहे. चल दाखवतो. काव्या, अगं तो फसवतोय तुला. काव्या, वा काव्याचं काम अप्रतिम झालंय. वा, क्या बात है. विचारूया आपल्या हास्य रसिकांना, त्यांना ही प्रेमाची पूर्ण न झालेली कविता कशी वाटली आहे. प्रसाद सर. मोठ्यांची कॉन्सेप्ट आणि प्रथमेश तू लिहिलं होतंस. खळीचं भाडं किती सांग मला राहायला यायचं. ही लाईन तुझी आहे का तुझी आहे? श्रमेश. मला वाटलंच असा एक थोडा संशय आला मला की ही लाईन तुझी असणार म्हणून, कारण प्रथमेश तसं दर्जेदार लिहितो मी, त्यामुळे. नाही, छान लाईन होती, इंटरेस्टिंग लाईन होती. आणि तू फुलवलं खूप छान, तुम्ही खूप छान पद्धतीने फुलवलं, मजा आली. अशा मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. तिची चाल जी तुझी होती ती ओ हो. आणि मला विवाह संस्थेचं नाव पण विशेष आवडलं मला. गाठमारा चांगलं नाव आहे. प्रिया मस्त, श्रमेश मस्त, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. तो शेवटचा ट्विस्ट अप्रतिम होता. आणि ही उतावीळ मुलगी मला खूप आवडली. काव्या, अगं तुझं काय करायचं? कारण 2 वर्ष हा इतक्या छान, मला पण खूप आवडलं ते वाक्य प्रसादनी सांगितलेलं. मला असं वाटतं खूप नाटक आणि सिनेमे हे वाक्य भाड्याने घेणार आहेत. फारच गोड. खळीचं भाडं जे होतं ते वाक्य खूप जण घेणार आहेत. खूप छान केलं तुम्ही दोघांनी काम. श्रमेश, तू इतका सिमलेस म्हणतो ना आपण, तू कुठल्याही भूमिकेत असा चपखल बसायला लागलायस. त्या असा मस्त हळूवार प्रेम करणारा एक मुलगा, आणि त्याच्या वाट्याला 2 वर्षांनी स्वतःचा अंतरंग उलगडून दाखवणारी ही मुलगी आली आहे. खूप मस्त काम केलं तुम्ही तिघांनी, बहार आणलीत, मज्जा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.